आई, अगं आपण लेकरू शोधत होतो, पर हे लेकरूच आपल्याला शोधत आलंय. ही ओवी मला ठावा आहे, तुमची लेख आहे, पण मी माझ्या घरला हिला घेऊन जाऊ काय? ही माझी नात, ही एकटी राहते, ही काय माझ्या डोळ्याला बघवणार नाही. माझ्या नातीला घरी घेऊन जायची परवानगी मागते देवी आई. परंतु वहिवाट, जिथं प्रेम तिथं सगळं संपतं, असं तुम्हीच म्हणता की. आणि लोक काय म्हणतील? लोक काय बी म्हणू देत, पण मला माहित आहे काय चांगलं काय वाईट. हे केस काय उगाच उन्हात नाही पांढरं झालं. आई राजा, आई राजा, आई राजा, आई राजा. नमस्कार. ह्या वनात कोणी भेटल असं वाटलं नव्हतं. मला बी तसंच वाटलं, पण तुम्ही कोण? म्या हरी. हरी, सगळ्यांपासून लपवण्यासाठी महादेवांनी हे नाव धारण तर केलं नसेल. आणि तुम्ही, नाव काय आहे तुमचं? म्या वंचिका. एकट्याच ह्या वनात? हा प्रश्न म्या बी तुम्हाला विचारू शकते. बरोबर आहे म्हणा. मग सांगा, तुम्ही कोणाच्या शोधात फिरताय? म्या नाही शोधत कोणाला, उलट लोकच मला शोधत येऊ शकतात. का हो? घर सोडून आलोया बायकोबर भांडून. आता नग मला संसार. घर सोडून आले आहेत म्हणजे हे महादेवच आहेत. विचार करतायत याचा अर्थ नक्कीच महादेव असणार. हवं संसार म्हणलं की हे समजा आलंच, त्याच्यापासून कोणाची बी सुटका नाही. नाही तर काय, वैतागच आहे नुसता. किती समजावलं किती बोललं तर काय लोकांना आपलं खरं करायची सवय असते. म्हणून मी बी म्हणलं जाऊ दे, काही दिवस लांब राहिलो तर कदाचित अक्कल येईल. हे तर अगदी महादेवांसारखं बोलताय. देवीवर राग, संसारापासून दूर. तुम्ही सांगा, तुमचं नाव आहे काय? माझा नाही, माझा नवरा नाही. अहो मग असल्या वनात एकट्या कशाला फिरताय? या वनात छान वाटतंय मला. मन एकाग्र आणि शांत होतंय बघा. माणसं कमी आणि प्रश्न बी कमी. ह्या सगळ्या सवयी महादेवांच्या आहेत. हे महादेव तर चांगली उत्तरं देताय की. शिकवणी चांगली झाली आहे. तुम्ही काय साध्या सुद्या वाटत नाही गड्या. इतक्या घनदाट वनात एक लहान मुलगी, कोण असेल ही? त्या मुलीत काहीतरी आहे. काय हो? हो. कुठं बघताय? नाही काय नाही, तुम्ही थांबा इथंच, मी आलो. आहो आहो पण आहो.
कुठे गेली ही पोर? अशक्य. एवढ्या कमी वेळात इतकं दूर कुणी जाऊ शकत नाही. तिची उपस्थिती, तिचं तेज सगळंच एका क्षणात नाहीसं झालं. हा केवळ योगायोग नव्हता. आधी ती स्त्री आणि आता ही पोर. ठेवना जे दिसतं आहे त्यापेक्षा बरंच काही घडतं आहे. हे काय झालं अचानक? हे कुठेच कसे दिसत नाही. नाही, तो सामान्य माणूस नाही. त्याचं बोलणं, त्याचे प्रश्न, त्या सगळ्यात काहीतरी रहस्य दडलंय. मला काहीही करून हरीचा शोध घ्यावाच लागेल. कदाचित महादेवांपर्यंत पोचण्याचा मार्ग त्याच्यापासूनच सुरू होतो. देवी आई, मला क्षमा कर. माझं मन रागानं आणि अहंकारानं भरून गेलं होतं. मला काय बी दिसत नव्हतं. समजा जगात नुसत्या चुकाच दिसत होत्या. चूक माझ्याच डोळ्यात होती देवी आई. देवी आई, तुम्ही आलात आणि माझ्या आयुष्यातला अंधारच दूर झाला आणि मला माझी नात मिळाली. आजी